नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा वसंतराबद्दल. कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, काय होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण लाईव्ह अपडेट घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. प्रचार म्हणून नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर लाईक करून जाणार नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा खरेदीतील लूट थांबवा आणि अथवा बाजार समित्या बरखास्त करा, शेतकरी संघटनेची मागणी. बघू शकता, नगर जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्यासह इतर शेतमालाच्या खरेदी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचा आरोप. या लुटीस जबाबदार असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिवांना तातडीने बरखास्त करण्याची मागणी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाधिकारी पंकज या ठिकाणी आशिया यांच्याकडे निवेदनाकडे या ठिकाणी केली आहे. एकंदरीतच अशा प्रकारची ही सद्यस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केली जाणारी प्रचंड लूट हे निवेदन प्रकाशनात मांडण्यात आले आहे. परंतु मुख्य मागणी लासलगावपेक्षा कमी भावाने कांदा खरेदी. निवेदन म्हटले की लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या भावात देशात बेंचमार्क मानले जाते. मागील 8 दिवसापासून तेथे कांद्याचे भाव रोज वाढत आहे आणि तेथे मोकळा कांदा चालतो. याउलट नगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गोंदी कांदा बाजार असूनही लासलगावच्या मोकळ्या कांदा बाजारापेक्षा 1000 रुपये ते 1500 रुपयाने कमी भावाने कांदा खरेदी केला जात आहे. वास्तविक पाहता गोणी कांदा बाजारात मोकळ्या कांदा बाजारापेक्षा 300 ते 400 रुपयाने वाढीव भाव मिळणे अपेक्षित असताना उलट 1000 ते 1500 रुपयाची तफावत ठेवून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. या लुटीस बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिव सहभागी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट असल्याच्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. धन्यवाद.